तर आपल्याकडे असं तयार होऊ शकतं. मी तुम्हाला म्हटलं विदर्भात फक्त 1,00,000 हेक्टर, पूर्वी 2.5 लाख हेक्टर होतं. 1,00,000 हेक्टरमधून 15,000 कोटीचं टर्नओव्हर एका वर्षाला होतं. ते पण फक्त ओमेगा-3 मधून. मी तुम्हाला सांगतोय एसडीजीएन जवळ धाग्यापासून नाही पकडलं मी. म्हणजे याच्यात किती मोठं संधी आहे बघा. तुम्ही म्हणाल जे तंत्रज्ञान नाही आहे, तंत्रज्ञान पूर्ण तयार झालेलं आहे. आम्ही 15 कोटीमध्ये तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं आहे. आता बघा काय काय तंत्रज्ञान आहे, थोडक्यात तुम्हाला समजावून सांग. ही व्हरायटी आहे PK 260. ते त्याचं बियाणं, जवसाचं बियाणापासून आपण काय करू शकतो, त्याचं तेल काढतो. तेल काढल्यानंतर दुसरं काय राहतं, तुम्ही त्याला ढेप म्हणता, केक म्हणतो आपण. 2 गोष्टी मिळतात. आता पूर्वी विदर्भामध्ये गावागावामध्ये किंवा महाराष्ट्रात सुद्धा गावोगावी घाण्या होत्या आणि त्याच्यावर एक व्यावसायिक आमचा तेली बंधू तोच काम करायचा. मग ज्वारी असो, करडी असो, जवस असो, कुठलंही जायचं, पोतभर शेंगा घेऊन जायचं, तेल काढायचं, वर्षभर ठेवायचं, राहिलेलं बाजारात नाही करून टाकायचं. विदर्भामध्ये असं म्हणतात की जितकं लागेल तेवढंच जवसच तेल काढायचं, संपलं की परत काढायचं किंवा एक एक पिपा काढायचं, झाला की दुसरा. आणि मुख्य जवसाचं तेलच पूर्वी लोक खायचे. त्या पद्धतीने जर आता तेल काढलं तर त्याचं, आणि काही लोकांना अनुभव असेल, ते तेल लवकर खराब होतं, फेस येतो, वास येतो, ते वापरायसाठी ठीक राहत नाही. त्याच्यामुळं हे जवसाचं तेल हे स्वयंपाकामध्ये वापरायचंच नाही. वापरलं पूर्वी आणि आताही वापरतो, काय होत नाही, पण त्यासाठी नाही आहे. तर त्याचा आणि तशा पद्धतीनं गावच्या पारंपरिक पद्धतीनं काढलेलं जवसाचं तेल हे औषधासाठी कामाला येत नाही किंवा तसा खाण्यासाठी जरी खाल्लं तर त्याचा जो फायदा आहे तो आपल्याला होत नाही. तर त्या तेलापासून तर काय काय होतं बघा. हे तेल आता ह्याच्या तंत्रज्ञान डेव्हलप असं केलेलं आहे की ह्याला उजेड, लाईटमध्ये तेल नाही काढायचं, अंधारात काढायचं. त्या सूर्यप्रकाश किंवा हा लाईट सुद्धा पडता कामा नाही, पण पिवळा लाईट ठेवायचा. तेल बाहेर आल्यानंतर त्याला हवेशी संपर्क येऊ द्यायचा नाही. ते आल्यानंतर त्याला फिल्टर करायची गरज नाही. त्याला ते कंटेनरमध्ये पॅक करायचं आणि नायट्रोजन टाकून त्याला सील करायचं आणि मग कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून द्यायचं. असं केलं आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन E, A जे काय ते जे टाकतो आपण, ते टाकून ठेवलं तर 2 वर्ष त्याला काही होत नाही. एवढं साधं तंत्रज्ञान आहे, असं काय मोठं नाही. 2 वर्ष जसं ठेवलं तसंच राहतं. म्हणजे मग ह्या तेलाचा वापर आपल्याला करता येतो. त्या तेलापासून ओमेगाच्या बघा सॉफ्ट जेल कॅप्सूल लिहिले गेले, याच्यापासून ह्या कॅप्सूल तयार केलेल्या आहेत. ही कॅप्सूल आता नागपूर मार्केटमध्ये 20 रुपयाला एक विकली जाते. 20 रुपयाला. लोटस मेडिसायन्स नावाची कंपनी आहे, ती कंपनी काम करते. आता 1 किलोमध्ये साधारणतः 900 कॅप्सूल तयार होतात. 900 म्हणजे 1 किलो तेलाचे मूल्यवर्धन किती झालं? 18,000 रुपये. 1 किलो जवसाच्या तेलाचं मूल्यवर्धन 18,000 रुपये झालं. तुम्ही म्हणाले हवेतल्या गोष्टी, मला काय तुमची मतं नाही पण नको पाहिजे आहे, मला इलेक्शनला नाही उभं राहायचं. प्रश्न कसा आहे बघा, 18,000 रुपये खर्चही जाणार आहे शेतकऱ्याचं, हे सगळं. परंतु 1 किलोपासून एवढं तयार होऊन राहिलं, त्याच्यापासून व्यवसाय तयार होऊन राहिले. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, डॉक्टर्स, पेशंट. मग हे आता सॉफ्ट जेल कॅप्सूल, हे 2 गोष्टी तयार झाल्या. त्याच्यानंतर हा जो केक दिसतो तुम्हाला, असं हे नाही, ह्या तेलापासून, हे तेल जर पाण्यात टाकलं तर मिक्स होत नाही. मग त्याचं आम्ही इमल्शन बनवलं, 45 म्हणतात त्याला. मग ते दुधात टाकलं आणि असं हलवलं की दुधात मिक्स होऊन जातं. लहान मुलांना तुम्ही दिलं तर त्यांना कळत सुद्धा नाही याच्यामध्ये ओमेगा टाकलेलं आहे. म्हणजे ओमेगा-3 मिल्क आणि ओमेगा-3 घी हे दोन्ही टाकता येतात. आता दूध तर तसंच आपण पितो, लहान मुले पितात. पूर्वी असं समज होता की आईचं दूध आणि गाईचं दूध सारखंच आहे, म्हणून आईला जर दूध येत नसेल तर गाईचं दूध द्या.
हे पूर्वी योग्य होतं, पण आता डॉक्टर लोकही सांगतात की आईला दूध येत नसेल तर गाईचं दूध नका देऊ, त्या मुलाचं डोकं असं मोठं होतं. आता तुम्ही म्हणाला आमच्या कुणाची झालेली नाही, पण शक्यता बऱ्याचशा आहेत, म्हणजे त्या गोष्टी चांगल्या नाही आहेत. जर याच्यामध्ये ओमेगा-3 टाकल्यानंतर ते जे दूध आहे ते वासरू असतं ना त्याच्यासाठी आहे. ते निसर्गानं ते मुलं आमच्यासाठी माणसासाठी नाही केलं, कारण ते जन्मल्यावर ते वासरू चालतं हो, त्याला ताकद येण्यासाठी ते आईचं दूध लागतं, त्यात कॅल्शियम खूप असतं, त्यांच्यासाठी कामाला, पण आपल्यासाठी नाही. म्हणून याच्यामध्ये ओमेगा टाकल्यानंतर काय होतं, हे आईचं दूध तर रिप्लेस होऊ शकत नाही, आईच्या दुधासारखं होतं. शक्य झाल्यास ते द्या. पण दुसरा भाग घी, हे तूप जे आहे, ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल आहे, ज्या लोकांना ब्लॉकेज आहे, हार्ट अटॅक आलेला आहे, डॉक्टर सांगतात तेल तूप खाऊ नका. बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जे खातो नेहमीचं अन्न, ते काही व्हिटॅमिन्स असतात, ते पाण्यात विरघळतात, काही फॅटमध्ये विरघळतात. तुम्ही तूप जर प्रमाणात घेतलं नाही तर ते विरघळणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही खाल्लेले व्हिटॅमिन निघून जातात, शरीराला फायदा होत नाही. म्हणून तूप खाणंही गरजेचं आहे. पण ह्या तुपाला आणखी चांगलं करण्यासाठी ओमेगा-3 टाकायचं. म्हणून आता बघा, त्याच्यापासून किती झालं, ओमेगा-3 मिल्क झालं आणि घी झालं. मला सांगा, प्रत्येक घरामध्ये दूध जातं त्याच्यामध्ये जर ओमेगा आलं तर केवढा मोठा व्यवसाय तयार होऊ शकेल दूध आणि तुपामध्ये. मी त्याच्यामध्ये पकडलेले नाही, 18,000 रुपये फक्त तुम्हाला कॅप्सूलचे सांगितले मी, हे दुधाचे आणि याचे सांगितले नाही, बरोबर, मी घीचे नाही सांगितले. आता हे झालं तेलापासून. जो केक राहतो त्या केक पासून तसं आपण जनावरांना खाऊ घालतो, गाईनं, दूधच्या गाईनं, कारण त्या तेलाचं प्रमाण थोडं असतं, ते दूध चांगलं देतात म्हणून. तर याच्यामध्ये आम्ही काय केलं की थोडंसं जरा वेगळं काहीतरी टाकून हे नवीन त्याचं खाद्य तयार केलं. 2 प्रकारचे खाद्य तयार केले. एक पोल्ट्रीसाठी, जे ब्रॉयलर आहे चिकन, आणि अंड्यांचे जे आहेत त्याच्यासाठी. तर 1 किलो पोल्ट्रीच्या खाद्यामध्ये फक्त 5%, 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम तुम्ही ते खाद्य टाकायचं आहे. आज खाऊ घातलेलं कोंबडीचं, आज खाऊ घातलं आपण तर 21व्या दिवशी जे कोंबडी अंडी देते त्याच्यामध्ये 250 ते 400 मिलीग्राम ओमेगा-3 येतं. ह्या अंड्यामध्ये पूर्वी ओमेगा नव्हता. हे अंडे ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल आहे, ते येलो बल्ब डॉक्टर खाऊ नका म्हणतात, कारण कोलेस्ट्रॉल आहे. तुम्ही असे अंडे खाल्ल्यानंतर ते कोलेस्ट्रॉल कमी होऊन जातं आणि हे तुम्हाला हार्ट फ्रेंडली, हृदयाला उपयोगी असं ते अंड आहे. हे तुम्हाला प्रोटीन मिळालं, ओमेगा मिळालं. दुसरं ओमेगा-3 चिकन. आता चिकन आपण खातो, काही वेळा तुम्ही बघता की जे चिकन खाणारे आहेत, वातड झालं, शिजलं नाही बरोबर, तुम्ही ओमेगा-3 त्याला खाऊ घातले ना, ते सुंदर शिजतं, टेस्टी लागतं आणि तुम्हाला ओमेगाही मिळतो. म्हणजे याचा उद्देश असा आहे की या जेवढ्या आपण खाद्यपदार्थ खातो त्या प्रत्येकामध्ये ओमेगा यावा. आता याचा उद्देश तो मी सांगणार आहे तुम्हाला. तर हे केकपासून ओमेगा-3 एग्स आणि ओमेगा-3 चिकन, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे ओमेगा-3 अंडे पुण्यामध्ये पूर्ण रिलायन्स, मुंबई आणि पुण्यामध्ये विक्रीला चालू आहेत 2009 पासून. ज्या लोकांच्याकडे मार्केटिंग स्ट्रॉंग आहे ना, ते लोक 150 रुपये, लांबट साहेब, 150 रुपयाला 1 डझन अंडे विकले जातात आणि घेणारे लोक खूप आहेत, मिळत नाहीत. बरेचसे सेलेनियम, प्रोटीन वगैरे वगैरे नावाने काढतात हे अंडे. आणि मला वाटतं गेल्या वर्षापासून सातारा आणि कोल्हापूरमध्ये मार्केटिंग काही लोकांनी सुरू केलेलं आहे. नंतर बघा, जे जवस आपण ते केक आहे ना, ते केक त्यातून राहिलेलं जर तेल पूर्ण काढलं तर चोथा राहतो. त्याच्यामधून हे जवसाचं टर्फल जे आहे ना, SDG, ते तर तुम्ही एक्सट्रॅक्ट करता येतं आणि त्याच्यापासून अँटी कॅन्सर औषधं बनवलं जातं. ती साधारणतः 1 कॅप्सूल 20 रुपयाला विकली जाते. आम्ही ते बनवलेलं नाही अजून,
कारण त्याच्यावरचं प्रयोग चालू आहे, कारण त्याला खूप संशोधनाला खर्च आहे, पण ते काम चालू केलेलं आहे आपण गेल्या 2 वर्षापासून. त्याचे कॅप्सूल निघतात. दुसरं धागा तुम्हाला मी आता सांगितलं. म्हणजे हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर बाकी सगळ्यांच्या प्रोडक्टचं जर तुम्ही अर्थकारण काढलं तर वर्षाला एका एकरामधून 30 लाखाचं उत्पन्न आरामाने यायला पाहिजे. 30 लाखाचं. आता यातल्या शेतकऱ्याला 10,000 रुपये क्विंटलने दिले तर काय बिघडलं? याच्यातले 10,000 रुपये क्विंटल शेतकऱ्याला द्यायला काय हरकत आहे? परंतु सध्या होऊन नाही राहिलं. म्हणजे आता इथं कमी काय पडतं प्रायव्हेट इंडस्ट्रीना, कारण ह्याच्याबद्दल ज्ञान आपल्या देशामध्ये डॉक्टरांना नाही, जे मंत्रीगण आहेत एखाद फार कमी लोकांना आहे, पण त्याची ती प्रायोरिटी नाही. एवढा खर्च करणारा पैसा आपल्याला उपलब्ध हवा. मग हे सगळं करण्यासाठी तंत्रज्ञान तयार आहे, आज आपण करू शकतो. पण ह्या माध्यमातून आपण कसं गेलं पाहिजे याचे पण आपल्याला ठरवता येतं. म्हणजे ह्या जवसापासून आपल्याला इतका फायदा होऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये हेच एक पीक आहे. मग छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे, असं 15-16 स्टेटमध्ये आहे, दक्षिण भारत सोडता. तर हे पाहिल्यानंतर आता तुम्ही मला सांगाल की समजा याचा जो ओमेगा खाल्ला नाही तर काय होईल? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, शेतकरी बंधून त्यांची तब्येत चांगली राहते तरी पण ब्लड प्रेशर किती लोकांना आहे? हो, हात वर करा. बीपी मला जर आहे, मी हात वर केला. बीपी अहो लाजायचं काही नाही. अहो आपल्याबद्दल असं कोण तुमचा गैरफायदा घेणार आहे? ब्लड प्रेशर आहे. डायबिटीस किती लोकांना आहे? हात वर करा. तुम्ही खेडेगावचे असाल म्हणून तुम्हाला काही त्रास नाही आहे. शहरातले बघा पूर्ण हात वरले होते. लहान वयात असे मोठे जाड मुलांची वजनं खूप वाढलेली आहेत बघा, सुदृढ. कॅन्सर ऐकत तुम्ही, कॅन्सर पहा किती लोकांना आहे. स्तनांचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर. जरा काही तुम्ही जर हॉस्पिटलला जाऊन इथं नागपूरमध्ये बघितले, सगळे भरलेले दवाखाने आहेत. मानसिक रोग बघा, टेन्शन पहा. शहरातल्या लोकांना टेन्शन आहे, खेडेगावातल्या लोकांना टेन्शन आहे, मुलांनाही टेन्शन आहे. या मानसिक रोगाचं मुख्य कारण काय आहे? वेळ संपली का? कृपया वेळ कमी असल्यामुळे. अहो ह्याच्यावर 20 वर्ष संशोधन केलेलं आहे. अर्ध्या तासामध्ये काय सांगणार? तरी पण मी आठवतो गेलो. तर तुम्हाला ह्या रोगांच्या पासून मानसिक रोग, हृदयविकार, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, स्त्रियांच्या बाबतीमध्ये केसांचा प्रॉब्लेम, तरुण वयामध्ये पिंपलचा प्रॉब्लेम, हे सगळं डिस्टर्ब झालेलं आहे. वजन खूप वाढतं बघा. तुम्ही रोज ओमेगाची 1 कॅप्सूल खा. हे सगळं म्हणजे तुमची जी सिस्टम खराब झालेली आहे ती स्ट्रीमलाईन होते. जसं कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर एकदा खराब झालं की तुम्हाला काही करता येत नाही, तसं आपलं सॉफ्टवेअर हार्डवेअर दोन्ही खराब झालेलं आहे. आणि म्हणून हे आजार होतात. ते ठीक करण्याचं मुख्य काम हे ओमेगा 3 करतात. आणि हे आपल्या अन्नामध्ये कुठल्याही माध्यमातून येत नाही, म्हणून आपले प्रॉब्लेम झाले. जगामध्ये सगळ्यात जास्त हार्ट आणि डायबिटीस भारतामध्ये आहे. आपण वर्षामध्ये एका व्यक्तीने 9 किलो तेल खाल्लं पाहिजे. आपण 16 किलो तेल खातो आणि तरी 70,000 कोटीचं तेल आपण परदेशातून बोलवतो. तर मला काय म्हणायचं आहे, निसर्गानं एवढी तेलबिया कशाला निर्माण केली? जवस आहे, करडी आहे, सूर्यफूल आहे, तुमचं ग्राउंडनट आहे, खूप 8-9 तेलबिया आहेत. प्रत्येकात काही ना काही असतो. तीळ आहे, तुमचा तो कारळा आहे, प्रत्येकात काही ना काही आहे. सांगायचा उद्देश त्याच्यामध्ये हार्ट, हृदय, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, तुमचं काय म्हणतात त्याला, आर्थरायटिस, हे सगळं ठीक झालं की तुम्हाला इम्युनिटी येते.
त्याच्यानंतर मेंटल मानसिक आरोग्य, याच्यामध्ये मानसिक आरोग्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. लोक वेडा होऊन दगड मारत नाही तोपर्यंत त्याला वेळा म्हणत नाही. माणूस जेव्हा आयसोलेट होतो, कोणाशी बोलत नाही, झोपत राहतो, समजा प्रॉब्लेम आहे, अशाला हे ओमेगा काम करतं ब्रेनला. हा मेंदूचा आजार आहे. त्याच्यानंतर स्किन, हे लोशन ते लोशन, लॉरियल फोरियल वगैरे लोक केवढे ॲडव्हर्टाईज हो. काय ना तुम्ही ओमेगा खा, अतिशय उत्तम स्किन तुमची होईल. तर मी म्हटलं ना 20 वर्षाचं संशोधन, आणि त्या संशोधनाचा एक पार्ट अँड पार्सल मी आहे. आमचे लांबट साहेब आहेत. आणि शेवटचं, विदर्भामध्ये जवस उत्पादक गट स्थापन केलेला आहे. बियाणे निर्मित करणार, आम्हाला लावणारे शेतकरी हवेत. आता शेवटचं माझं हे आहे, त्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला उत्पादक कंपनी गट समूह तयार करावा लागेल. आम्ही हे केलेलं आहे, फक्त बियाणाची निर्मिती आहे. त्याच्या माध्यमातून सुधारित शेती, जवसापासून फायबर काढणे, त्याचं व्यवस्थापन आम्ही करून देऊ तुम्हाला. आणि भारतीय विद्यापीठातर्फे प्रयत्न होतील. आणि जवस जे शेतकरी लागतो त्यांच्याकडून खरेदी करून, करार शेती करून त्याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो. तर अशा तऱ्हेनं जवसामध्ये पुढं आपल्याला जाता येईल. आता तुम्ही आम्हाला वेळ दिला, पण लांबट साहेबांचं आता भाषण ठेवायचं का? ठेवायचं ना? ठीक आहे. तर ते थोडक्यात सांगतील. म्हणजे ते एक त्यांचाच एक ग्रुप आहे की तो सध्या काम करतोय. तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कोणी शेतकरी गट तयार होत असेल तर लांबट साहेबांच्या सोबत माझ्यासोबत बोलू शकता. आणि बियाणाची उपलब्धता, हे सर्टिफाईड बियाणं तयार आहे. बियाणं आहे सध्या तुमच्याकडे. ज्यांना बियाणं पाहिजे तुम्ही बुक करा. सर्टिफाईड, गव्हर्नमेंटनी सर्टिफाय केलेलं बियाणं आहे. त्याचा फोन नंबर हवा तर लिहून घ्या. ही स्लाईड मी चालू ठेवतो. आणि खरेदी करण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. तुमच्याकडे मागणी आल्यानंतर तुम्ही त्याच्याप्रमाणे हा फोन नंबर लिहा किंवा लांबट साहेबांचाच फोन घ्या. तुम्हाला आम्ही पूर्णपणे मदत करू. आता याच्यावर आरोग्यासाठी बोलण्यासाठी खूप होतं, पण मुख्य स्त्रिया निघून गेल्या. आणि आता हे मुली आहेत, विशेषतः लहान मुलं ज्यावेळेला आईच्या पोटात असतात त्याला जी आई खाते त्या खाण्यावर, आईच्या 9 महिने जी आई खाते त्याच्यावर ते बाळाचं पूर्ण आयुष्य त्याच्यावर निर्माण होत असतं. पुढं निर्माण होणारा बाळाचा मेंदू हा त्या ओमेगा 3 अवलंबून आहे. कारण मेंदूसाठी 65 to 70, 65 ते 70% ओमेगा 3 पाहिजे. समजा आईने ओमेगा खाल्लाच नाही, बाळाला ओमेगा मिळणार नाही. तो जर नाही मिळाला तर बाळ जन्माला येईल. तुम्ही जरा चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा. 7व्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी होणे, बाळाची ग्रोथ न होणे, बरेचसे प्रकार आहेत. तर जास्त काही बोलता येत नाही, पण त्यासाठी जर ओमेगा घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साधता येतील. धन्यवाद. तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर लांबट साहेबांचं ते गट शेती समजावून सांगतील, त्याच्यानंतर विचारा. धन्यवाद सर. मी एक व्यापूर तालुक्यातील एक शेतकरी आहे आणि सरांसोबत मी या जवसामध्ये काम करत आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त 10 मिनिटात मी आटोपतो. आमचा गजानन महाराज जवस उत्पादक समूह गट आहे, चिखलापार तालुका, व्यापूर जिल्हा, नागपूर. शासन मान्यता आत्म्याकडून आमचं रजिस्ट्रेशन आहे. आत्मा एक नोंदणी झालेला आहे. आणि आम्ही महत्वाचं आमच्या 100 एकरमध्ये आमचं शेतकरी ग्रुप आहे. आम्ही सर्टिफाईड जी एजन्सी आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही बियाणं तयार करण्याचं काम करतो. आम्ही लीडर बियाणं आम्ही विद्यापीठाकडून घेतो. त्यानंतर आम्ही सर्टिफाईड बियाणं तयार करतो, फाउंडेशन तयार करतो. आणि त्याप्रमाणे आमचं जवळपास 2013 पासून हे काम चालू आहे. आणि दरवर्षी आम्ही जवळपास 1000 एकरवर मिनिमम कमीत कमी 100 क्विंटल फाउंडेशन बियाणं तयार करतो. आणि त्यानंतर सर्टिफाईड आज आमच्याजवळ यावर्षी सुद्धा आम्ही शासनाला एसओ गोंदिया, एसओ भंडारा
साकोली, आत्मा नागपूर, जवळपास संपूर्ण विदर्भ म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात आम्ही बियाणं शासनाच्या रिक्वायरप्रमाणे मी सप्लाय करतो. पूर्णपणे आमचा शेतकरी ग्रुप आहे. शेतकरी आमच्यासोबत एक चांगलं पद्धतीने काम करतात आणि जवसाचं उत्पादन आम्ही एकरी 6 ते 7 क्विंटलपर्यंत घेत असतो. वेळ फार कमी आहे आणि त्याच्यामुळं आमच्या गटाला शासनानं यावर्षी एक शाश्वत शेती अभियानामार्फत 1 करोडचा प्रोजेक्ट सुद्धा दिलेला आहे. मी जे काही शेतकरी किंवा कोणी जवसामध्ये काम करणारे असतील, आम्ही यावेळेस आता मुंबईला जे सेमिनार चालू त्यामध्ये बचत गटाला सुद्धा आम्ही रोस्टरसाठी जवस पुरवतो. आमच्याकडे लार्ज क्वांटिटीमध्ये जवस मिळेल तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा. आजही आमच्याकडे सर्टिफाईड बियाणं 100 बॅग अवेलेबल आहे आणि ट्रुथफुल जर पाहिजे असलं केव्हाही देतो, पण आज आमच्याकडे 100 बॅग सर्टिफाईड सीड अवेलेबल आहे. आणि जवसाबद्दल केव्हाही जरी माहिती मागितली पाहिजे असली तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सरांनी, तर तुम्ही केव्हाही आम्हाला विचारू शकता. आणि जर जवसाचं जर केव्हाही तुम्हाला जर कोणत्या गोष्टीची जर अडचण भासली तर आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करायला तयार आहोत. एवढं बोलून मी इथे थांबतो. धन्यवाद सर. आताच आपल्याला डॉक्टर प्रकाश घोरपडे यांनी जवस उत्पादन आणि त्याचे मूल्यवर्धन या विषयावर अतिशय उत्कृष्टपणे मार्गदर्शन केलेले आहे. यामध्ये सरांनी जवस पिकाचे महत्त्व, काळासोबत होत गेलेला त्याच्यात बदल आणि ह्याचं उत्पादन घेताना टेक्नॉलॉजीमध्ये काय काय बदल झाले, टेक्नॉलॉजीचा वापर कसा केला गेला यापासून तर आपल्याला बाजारभाव नाही मिळाला तर आपण काय करायचं ह्या सगळ्या उपाययोजना सांगितल्या आहे. तसेच याची जी मूल्यवर्धन साखळी आहे ती सुद्धा सरांनी सविस्तररित्या आपल्याला सांगितलेली आहे. बियाणाची उपलब्धता, जवसाची लागवड कशी करावी याबाबत अत्यंत सूक्ष्म काही बाबी सरांनी आपल्याला सांगितल्या ज्या निश्चितच शेतकरी बांधवांच्या उपयोगी पडतील. तर मी ॲग्रोव्हिजन तर्फे सरांचे आभार मानते, डॉक्टर प्रकाश घोरपडे सरांचे आभार मानते मी. आणि याच्यानंतर आपल्याकडे येत आहेत पुढचे वक्ते आहेत श्री सुशील देसाई, बायर क्रॉप सायन्स याच्यामध्ये ते प्रॉडक्ट स्टुअर्डशिप मॅनेजर आहेत आणि हे आज बोलणार आहेत रासायनिक कीटकनाशकांचा वापर ह्या विषयावर. तर मी आमंत्रित करते श्री सुशील देसाई यांना. करण्यात आलेलो आहोत. प्रथमे ॲग्रोव्हिजनच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती हा आम्हाला अंश दिल्याबद्दल धन्यवाद. आज आपण काही गोष्टी ऐकणार आहोत अबाउट रिस्पॉन्सिबल यूज, कीटनाशकची व्यवस्थित हाताळणी आणि ही ॲग्रिकल्चरला लागणारी सस्टेनेबिलिटी ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सेशन शॉर्ट आणि स्वीट करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत इकडे, कारण 2 व्यक्ती इकडे बोलणार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यामध्ये मला आनंद होतो की बायर क्रॉप सायन्स तर्फे फ्युचर ॲग्रिकल्चरचा शेप कसा असावा ह्याच्याबद्दल बरीचशी तडजोड चालू आहे. सध्या बरेचसे प्रॉडक्ट्स आणि इनोव्हेशन्स बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत. त्याबद्दल फ्युचर फार्मिंग हे सगळे इनोव्हेशन्स आणि नवीन डेव्हलपमेंटवरती आधारित होणार आहे. त्याच्याबद्दल आपण काही जाणकारी घेऊन घेणार आहोत. बायर क्रॉप सायन्सबद्दल म्हणायचं गेलं तर ही कंपनीचं मिशन जे आहे हे सायन्स फॉर बेटर लाईफ ह्याच्यावर आधारित आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे कीटनाशकच फक्त बनवली जात नाहीत, पण आमच्या कंपनीद्वारे फार्मास्युटिकल्स, ॲनिमल हेल्थ किंवा दुसरे जे केमिकल कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या वाटचाली चालू आहेत. तर ह्यामध्ये ह्या संबंध जो प्रकार चालू आहे त्यामध्ये ह्या 6 ते 7 व्हर्टिकल्स आमच्याकडे आहेत. त्याच्यावरती आमचा कार्यक्रम नेहमी चालू असतो. तर ह्याच्यामध्ये जास्त करून बायर क्रॉप सायन्स ही ॲग्रिकल्चरमध्ये कीटनाशक, त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स, फंजिसाइड्स आणि हर्बिसाइड्स आणि हा नवीन प्रकार जो येणार आहे बायोपेस्टिसाइड्स ह्याच्याबद्दल बरंचसं काम चालू आहे. तुम्ही समजा बघितलं असेल की हा जो मिशन आमचा आहे तो बेस्ड ऑन सायन्स. प्रत्येक जे प्रॉडक्ट आपल्याकडे मार्केटमध्ये दिलं जातं ते सगळं सायन्स बेस्ड इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स असतात
आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 वर्षाचा सातत्याने काम केलेलं गेलेलं असतं. त्याच्यामुळे हे सायन्स आधारितच प्रॉडक्ट्स तुम्हाला बाजारामध्ये रजिस्टर्ड प्रॉडक्ट्स म्हणून उपलब्ध केले जातात. गेल्या 20 वर्षामध्ये आमच्याकडे ह्या भारत देशामध्ये जवळजवळ 25 प्रॉडक्ट्स अजूनपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी दिलेले गेले आहेत. आता रिसेंट इनोव्हेशन म्हणजे नेमॅटोड्स आणि नेमॅटिसाइड हा एक नवीन प्रकार आम्ही दिलेला आहे. त्यामध्ये वेलम ह्या नावाने एक उत्पाद उपयोग झालेला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रेग्युलेटरी कंप्लायन्स. ही रिक्वायरमेंट भारत देशामध्ये सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्डकडनं केली जाते. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रॉडक्ट जेव्हा आपण इंट्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्टची बायोएफिकेसी असणं भरपूर गरजेचं असतं. ऑपरेटर सेफ्टी हा प्रकार त्यामध्ये बघितला जातो. त्याच्याबरोबर प्रॉडक्ट समजा आपण स्प्रे करतो त्याच्याबरोबर लागणारी जे डायटरी सेफ्टी आहे, उत्पादन तुम्ही जेव्हा शिवारामध्ये तुमच्या क्रॉपवरती पिकावरती स्प्रे केलं जातं त्याच्याने उत्पन्न होणारा डायटरी जो इफेक्ट आहे त्याच्यामध्ये डायटरी सेफ्टी जो प्रकार आहे त्याच्याबद्दल आपण त्याच्यामध्ये रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्समध्ये करत असतो. आणि सर्वात मुख्य म्हणजे क्लायमेट चेंज हा जो नवीन सब्जेक्ट उत्पन्न होत आहे त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ एन्व्हायरमेंट सेफ्टी, त्यामध्ये माती आली, पाणी आलं किंवा वायुमान, त्याच्याबद्दल हे सगळं आपण त्यामध्ये टेस्टिंग आणि रिपोर्टिंग केलं जातं. ह्या रिक्वायरमेंटच्या आधारावरतीच आपले नवीन इनोव्हेशन्स आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध होतात. प्रश्न पडतो ट्रॉपिकल क्लायमेटमध्ये आपला शेतकरी कितपत आपल्या स्वतःसाठी प्रोटेक्ट करतो. आपण वारंवार बरेच व्याख्यानं करत असतो, वर्कशॉप घेत असतो, शेतकऱ्यांना ऑपरेटर्सना शिकवत असतो की कुठलंही कीटनाशक वापरताना हे कीटनाशक म्हटल्यानंतर ते पहिलं केमिकल असतं. केमिकल असल्यामुळे त्याच्याबद्दल केमिकलमध्ये ते डिफरेन्शिएट करत नाही की ते केमिकल झाडावरती किंवा पिकावरती घातलं गेलं आहे की माणसावरती पडत आहे. केमिकल डिफरेन्शिएट करत नाही म्हणून त्याच्यामध्ये इंट्रिन्सिक प्रॉपर्टी असते ती सिस्टमॅटिसिटी किंवा कॉन्टॅक्ट नेचर असल्यामुळे तो जेव्हा ऑपरेटर ज्यावर स्प्रे करत असतो त्याबरोबर त्याच्याबरोबर विषबाधा होण्याची शक्यता असते. तर हा प्रकार जाणताना आपण प्रॉडक्ट स्टुअरशिपच्या अंतर्गत आपण प्रत्येक टप्प्यामध्ये जेव्हा आमचं रिसर्च आणि इनोव्हेशन डेव्हलपमेंट होत असतं प्रत्येक टप्प्यामध्ये आपण स्टुअरशिपच्या दृष्टीने बघत असतो की प्रत्येक टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये सेफ्टी कितपत आहे याच्याबद्दल माहिती करून घेत असतो. आणि समजा कुठल्याही टप्प्यामध्ये एखादी सेफ्टीची नॉर्म पालटली गेली तर तो प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करण्यामध्ये आपण दुर्लक्ष करतो. त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर ऑपरेटर सेफ्टी, दुसरी म्हणजे कन्झ्युमर सेफ्टी आणि तिसरी आणि महत्वाची आजच्या जमान्यामध्ये एन्व्हायरमेंट सेफ्टी. हा प्रकार म्हणताना त्यामध्ये रिस्क असते. प्रत्येक प्रॉडक्ट वापरताना कुठलाही घटक आपण वापरतो तेव्हा त्याच्यावरती एक चिन्ह दिलेलं असतं, लाल, पिवळं, हिरवं किंवा निळं. या चिन्हावरनं ओळखलं जातं की हा प्रॉडक्ट किती घातक असू शकतो. जो ऑपरेटर आहे ज्याच्यावरती जो काम करणार आहे त्याच्यावरती तो निर्भर असतो. तर ह्या चिन्हावरनं आपण बघत असतो की समजा एखादा प्रॉडक्ट लाल त्रिकोणाचा असला एक्स्ट्रीमली टॉक्सिक म्हटला जातो आणि त्याचं एक्सपोजर एकदम कमी प्रमाणात झालं किंवा आपण स्प्रे करताना आपण समजा पूर्णपणे आपल्या प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स म्हणजे आपल्या शरीराला प्रोटेक्ट करताना पूर्ण बॉडी कव्हर करणं म्हणजे अंगामध्ये पूर्ण पायाचा कुर्ता घालणं किंवा पायामध्ये पैजामा घालणं अशा करून समजा तुम्ही प्रोटेक्ट करू शकलात तर त्यांनी एक्सपोजरची लिमिट कमी होऊ शकते. त्यांनी रिस्क आपण अवॉइड करू शकतो. एकदमच लेस टॉक्सिक असलं म्हणजे हिरवं किंवा पिवळं चिन्हाचं समजा एखादं प्रॉडक्ट असलं तर त्याच्यामध्ये आणि एक्सपोजर वारंवार होत राहिलं. आपण बघतो की आपले ऑपरेटर जे असतात ते म्हणतात की आम्ही जवळजवळ 5, 6, 8, 10 वर्षापासून आपण अजूनपर्यंत स्प्रे करत आलो आहोत पण आजपर्यंत आपल्या कधी विषबाधा झाली नाही. पण ह्याच्यामध्ये समजा एक्सपोजरची लेवल
वाढत राहिली किंवा काळजी घेतली गेलीच नाही तर त्याच्यामुळे सुद्धा ही रिस्क होऊ शकते. आता हा प्रकार करताना ह्या 4 जे कलर्स असतात बॉटलच्या लेबलवरती, प्रॉडक्टचे लेबलवरती हा जो कलर दिलेला असतो त्याप्रमाणे आपली सुरक्षा किती करावी ही ह्याची जाणकारी दिली गेली असते. बहुतांश वेळेला हा जी विषबाधा होते ती जास्त करून नाकाद्वारे, श्वासाद्वारे किंवा तोंडाद्वारे आलेली जी विषबाधा होते त्या प्रकारचे जे प्रकार असतात त्याच्यामुळे जास्त होऊ शकतं. स्किन कॉन्टॅक्ट आणि डोळ्या वाटे गेलेली औषधं ही ह्याचा प्रोटेक्ट करणं बरंच गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याकडे जेव्हा स्प्रेइंग करण्यात आपण ऑपरेशन करतो तर फुल प्रोटेक्शन करताना आपल्याला ह्या 7 गोष्टींचा उल्लेख केला पाहिजे. डोक्यावरती टोपी असणं गरजेचं असतं. नाकातोंडावरती मास्क लावून स्प्रे केला तर त्याचा उपयोग चांगला होतो. डोळ्यावरती गॉगल असणं किंवा क्लिअर गॉगल असणं, म्हणजे डोळ्यामध्ये जरी ड्रिफ्ट आलेलं औषध आहे ते समजा आपण आपल्या डोळ्यात गेलं नाही तर त्याची विषबाधा होण्याची शक्यता कमी होऊ शकते. पूर्ण अंगामध्ये कोटिंग म्हणजे वस्त्र घालूनच स्प्रे केलं पाहिजे. आपण बघतो की आपण स्प्रे करायला जातात तेव्हा अक्षरशः बनियन किंवा हाफ पॅन्टवरती लोक स्प्रे करतात आणि ह्यानी विषबाधा होण्याची शक्यता जास्त होऊ शकते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक जसं सांगितलं गेलं की पूर्ण बाहेरचा कुर्ता आणि पायामध्ये ट्राउझर म्हणजे एखादा लेंगा, जुना लेंगा जरी असला तर त्यांनी आपण आपल्या बॉडीला प्रोटेक्ट केलं तर ही विषबाधा कमी होऊ शकते. त्याच्यामध्ये आता वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवू इच्छितो. आज बाबांनी खूप वेगात गाडी चालवली. आज खूप मजा आली. जा तिथे बस. पिंकीचं हेल्मेट इथेच राहिलं होतं आणि तुम्ही तिला तसंच गाडीवरून घेऊन जात होता. मी तर किती हा निष्काळजीपणा. तुम्ही तिला चांगल्या सवयी लावायला हव्यात. उलट तुम्हीच लहानांसारखं वागताय. ती पडली असती, लागलं असतं तर काय केलं असतं? चुकलं यापुढे लक्षात ठेवेन. पिंकी घे माझ्या हातून खा. थोडंसं खा बेटा, थोडं. मी खाल्लं. मला नक्की नको नको, ना? तुम्ही खा. ठीक आहे. काय झालं? हळूहळू खा ना. कुठे जायची घाई आहे? अगं त्याचं काय ना, ते कीटकनाशक फवारायचं ना त्याविषयी डॉक्टरांकडून माहिती घ्यायची म्हणून घाई आहे. नाहीतर ते निघून जाते. मग ठीक आहे. अगं पिंकी बाळा, गोळे काकांच्या दुकानावर जा बघू. त्या चिठ्ठीत जे लिहिलं ना ते घेऊन ये आणि पैसे सुद्धा दे. जा 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 नको जा. पिंकी कुठे गेली? अगं तिला गोळे काकांच्या दुकानावर पाठवलंय. कीटनाशक आणायला? ते कीटनाशक आहे, भाजीपाला नाहीये. ते लहान मुलांपासून दूर ठेवायचं असतं आणि तुम्ही तिला ते आणायला पाठवलं. थोडा तरी विचार करत जा ना. अगं मी आणायला विसरलो होतो. हे बघ मी जातोच. पिंकी सांभाळ. पिंकी पिंकी हे ठेव तिथे. ठेव बघू. ठेव बाळ. हात नको लावूस त्याला. चल. काका तुम्हाला कळत नाही का? खरं तर माझीच चूक आहे. अरे भाऊ काय झालं? माझं काही चुकलं का? हो चूक तर झालीये. मी हिला कीटनाशक आणायला पाठवलं ही पहिली, आणि दुसरी तुम्ही करताय. लहान मुलांच्या हाती कीटनाशक देताय. काका कीटनाशक मुलांपासून जितके दूर ठेवाल तितकं चांगलं. तरी लहान मूल घ्यायला आलं तर त्याला अजिबात देऊ नका. लक्षात राहील ना? हो माझी चूक झाली. यापुढे मी नक्की लक्षात ठेवेन. निघूया पिंकी. चल. बाबा तुम्ही हे काय करताय? हे इथे का बांधलं? बाळा कीटनाशक कधीही खाण्यापिण्याच्या वस्तूंसोबत ठेवू नये, आणि त्यातही ठेवू नये ज्यातून तुम्ही खाद्यपदार्थ आणता. म्हणूनच मी हे इथं बांधतोय. कळलं? हा बाळा. तुला माहितीये बाबांनी किती हळू गाडी चालवली. तू सकाळी ओरडलीस ना, बहुतेक त्याचा परिणाम. अच्छा. नाही नाही हा पिंकी नाही. बाईक वरून कीटनाशक आणताना बाईक वेगाने चालवू नये. अशा परिस्थितीत बाईक वेगाने चालवणं धोकादायक आहे.
कोणी बोललं म्हणून मी घाबरत बिबरत नाही. मी स्वतःच खूप समजूतदार आहे. नाही आता काय झालं? हो तुम्ही समजूतदार तर आहात पण चप्पल माझी घातलीये. हा तर त्यात काय झालं? डॉक्टर साहेब तुम्ही? नमस्कार. नमस्कार. अरे रघु, तू मला काल कीटकनाशकाविषयी काहीतरी विचारत होतास. सॉरी हा रघु, काल वेळ नव्हता म्हणून आपल्याला फार बोलता आलं नाही. म्हणून म्हटलं आज तुझ्या शंका तरी ऐकून घेऊ. आणि काही महत्वाच्या गोष्टीही जाणून घेऊया. या हो मग आत बसून बोलूया. अरे नाही नाही नाही, कीटकनाशकावर बोलायचं असेल तरी सुद्धा बाहेरच बसणं योग्य आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं. या या इथे बसूया. बसा. बरं सांग रघु, काय शंका आहेत तुझ्या? डॉक्टर साहेब मी ना कीटकनाशक फवारणार होतो तर तुमच्याकडून त्याचविषयी थोडीशी माहिती घ्यायची होती. अच्छा रघु, तुला याविषयी माहिती हवी आहे का? हे बघ, तुझ्या हातात हे जे विवरण पुस्तक आहे ते आधी नीट वाचून घे. हे वाचणं खूप महत्वाचं आहे कारण ह्यात सुरक्षेविषयी पूर्ण माहिती आहे. बरं, सगळ्यात आधी मला हे सांग की जेव्हा शेतात कीटकनाशक फवारतात त्यावेळेस लागणारं संरक्षण किट तुझ्याकडे आहे की नाही? हो, त्या सगळ्या वस्तू मी कालच बाजारातून अरे वा, आणल्या. खूप छान. बरं आता नीट ऐका. हो. आता मी तुम्हाला काही महत्वाची माहिती देणार आहे. हो हो डॉक्टर साहेब. सगळ्यात आधी तुम्ही फवारणीसाठी कीटकनाशकाचं जे मिश्रण तयार करता त्यावेळी त्याचं प्रमाण योग्य असणं खूप महत्वाचं असतं. प्रमाण. म्हणजेच त्याचा वापर प्रति युनिट प्रमाणे केला जातो. म्हणजे ना जास्त ना कमी. हे बघा, जर तुम्ही कीटकनाशक कमी वापरलं तर त्याचा कीटकांवर फारसा परिणाम होणार नाही आणि जास्त वापरलं तर सगळ्यांनाच त्रास हे लक्षात ठेवा. स्वतःला, पिकांना, ग्राहकांना आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पर्यावरणाचं सुद्धा खूप नुकसान होईल. यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कीटकनाशकं वापरण्याचा नियम जेवढी गरज तेवढाच वापर. लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट, जेव्हा तुम्हाला कीटकनाशकांचं मिश्रण करायचं असेल तेव्हा ते तुम्ही तुमच्या हाताने करू नका. ते मिश्रण करण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्यात एका काठीच्या मदतीने ते नीट ढोकाण घ्या आणि ते मिश्रण फवारणी यंत्रात टाकण्यासाठी नरसाळ्याचा वापर करा. नाहीतर ते कीटकनाशकाचं मिश्रण इथे तिथे सांडून पर्यावरणाचं नुकसान होईल. हो डॉक्टर साहेब, मी ही गोष्ट लक्षात ठेवेन. नक्की लक्षात ठेवेन. अच्छा डॉक्टर साहेब, एक गोष्ट आहे. काही दिवसांपूर्वी कीटकनाशक फवारताना रमेश भाऊंची तब्येत अचानकच बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं. तर हे फवारणीमुळे झालं असेल का? अरे नाही, असं नाहीये रघु. कीटकनाशक फवारल्याने असं होत नाही. याचं मुख्य कारण हे आहे, मी मगाशी तुम्हाला संरक्षण किट बद्दल जे सांगितलं होतं त्याचा वापर न केल्यामुळे हे असं घडलं असावं. म्हणून झालंय. हो 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 डॉक्टर साहेब, हे अगदी बरोबर आहे तुमचं. तुमच्या हातात हे काय आहे डॉक्टर साहेब? या संदर्भात एक व्हिडिओ आहे, तो दाखवतो. हे बघा, कशा प्रकारे या व्हिडिओतली माणसं स्पेशल बूट्स, मास्क, ग्लव्स आणि विशेष कपडे घालून कीटकनाशक फवारत आहेत. ते देखील एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून. आणि हो, तुमच्याकडच्या विवरण पुस्तकात सुद्धा ही सगळी माहिती दिलेली आहे, ज्याची अंमलबजावणी होणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर करायला झाले आणि होईल बघतच. हे बरोबर आहे, बरोबर आहे. असं गृहीत धरा की निष्काळजीपणामुळे जर कोणाची तब्येत बिघडलीच तेव्हा पॅक खरेदी करताना मिळालेलं विवरण पुस्तक तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवायचंय. जर त्या कीटकनाशकावर काही उपाय असेल तर तो त्या पुस्तकात लिहिलेला असतो. हा तर मोलाचा सल्ला आहे. डॉक्टर साहेब, मी तुमचा आभारी आहे. तुम्ही किती महत्वाची माहिती देताय. हो, पण मला तेव्हा बरं वाटेल जेव्हा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फवारणीच्या वेळी लक्षात ठेवा. हो नक्की लक्षात ठेवू. लक्षात ठेवू. ठीक आहे रघु, मी आता निघतो. मला जरा बाहेर जायचंय. अहो, चहा पिऊन जा. नको, नको, कशाला उगाच? कविता, कविता. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. बरं डॉक्टर साहेब, एक खूप महत्वाची गोष्ट विचारायची. हो, विचार. मला सांगा, कीटकनाशकाचं मिश्रण करण्यासाठी आपण कुठली भांडी वापरायला हवी? अरे हा तर खूप चांगला प्रश्न विचारलास. जेव्हा केव्हा तुम्ही कीटकनाशकाचं मिश्रण तयार करा तर ते मापण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचंच भांड वापरावं. म्हणजे किचन मध्ये वापरली जाणारी, घरात वापरली जाणारी, दैनंदिन जीवनात वापरली जाणारी भांडी यासाठी वापरू. बरोबर ऐकलंस? आणि माझी बायको मला घरात वापरायचे ग्लास, जग आणि इतर भांडी वापरायला देत होती. हे चुकीचं आहे की नाही? अहो ती खराब झालेली आणि म्हणून मी तुम्हाला ती दिलेली. ती फेकायचीच होती. तुम्ही पण ना. अगं मग दुसरी भांडी अरे, वापरायची एक गोष्ट लक्षात ठेव, स्त्रिया कायम चतुर असतात. बरोबर.
आता काहीच शंका नाही, तुम्ही बोलाल की अच्छा रघु, मी चहासाठी नंतर येईल. आता मला एका महत्वाच्या मीटिंग साठी जायचंय. चल निघू मी. नीरज, डॉक्टर साहेब तुम्ही महत्वाचे सांगितलेलं सगळं लक्षात ठेवा. चला आता येतो. हो या. आई हे बरोबर आहे ना? परत लिही. इथे खालच्या ओळीत लिही. देसाई सरांनी आपल्याला रासायनिक कीटकनाशकांचा वापर आणि वापर करताना घ्यावयाची काळजी यावर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे. मला माहित आहे आपण सगळेजण कृषी पर्यटन हा विषय ऐकण्यासाठी आतुर झालेले आहात, पण यापूर्वी फक्त पुढील एक वक्ते आपल्याशी 5-6 मिनिटाचा संवाद साधणार आहात. वरुण गोयल हे आहेत प्रॉडक्ट स्टुअर्डशिप मॅनेजर FMC इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि हे टेक्नॉलॉजी अँड नॉलेज ट्रान्सफर प्रोजेक्ट सफल या मधून आलेले आहेत. तर ते सुद्धा आपल्याशी कीटकनाशकांचा म्हणजे याची सेफ्टी या संदर्भात आपल्याशी एक 5 मिनिटाचा संवाद साधणार. तर वरुण गोयल सर. नमस्कार, मेरा नाम वरुण गोयल है. मैं FMC नाम की कंपनी में काम करता हूँ, FMC इंडिया प्राइवेट लिमिटेड, और मेरा रोल है प्रोडक्ट स्टुअर्डशिप मैनेजर. आज के एग्रोविजन के इस वर्कशॉप में मैं आज एक बड़ा इम्पोर्टेंट, बहुत ही महत्व टॉपिक आपसे शेयर करना चाहूँगा. समय की बचत करते हुए हम थोड़ा छोटा रखेंगे सेशन को, पर मैं आपको एक्सप्लेन करना चाहूँगा कि किस तरीके से FMC ने सरकार के साथ, विद्यापीठों के साथ, KVKs के साथ और टेक्नोलॉजी का सही इस्तेमाल करके एक प्रोजेक्ट बनाया है, जिसमें मैं चाहूँगा कि आप लोग इसकी वेबसाइट पे भी जाएं, इसके देखें इसको और इस प्रोजेक्ट का पूरा उपयोग करें. सो प्रोजेक्ट सफल जो है वो, जैसा कि मैं आपको बताना चाहूँगा, प्रोजेक्ट सफल का जो मतलब है, सफल सेफ गार्डिंग फार्मर्स अगेंस्ट फॉल आर्मीवर्म. फॉल आर्मीवर्म आपने सुना होगा कि इंडिया में 2018 में पहली बार कर्नाटका में देखा गया है. ये एक बहुत बड़ा इन्वेसिव स्पीशीज है जो US से आया है, और उसके बाद 2016 में सबसे पहले ये अफ्रीका में दिखा गया, और 2018 में कर्नाटका में सबसे पहले ये देखा गया, और इसके बारे में पता चला विशेषज्ञों को. आप देखेंगे ये इंडिया का जो मैप है, इसमें 14 से ज्यादा स्टेट्स जो हैं जिसके अंदर ये फॉल आर्मी का अटैक हो चुका है, और उसके लिए सरकार, कंपनियां और जितने भी एक्सपर्ट्स हैं वो फार्मर्स को और ट्रेड को बचाने की में उन्होंने काफी काम किया है. आप देखेंगे कि FMC ने पार्टनरशिप, जो हम कहेंगे, इस प्रोजेक्ट की जो 3 इंपॉर्टेंट पार्ट थे वो तब सबसे पहले ट्रस्ट, भरोसा, दूसरा टेक्नोलॉजी और तीसरा ट्रेनिंग. जो ये 3 इंपॉर्टेंट पार्ट थे, उसके बारे में आपको जल्दी से मैं कुछ बताना चाहूँगा. प्रोजेक्ट सफल में हमने, FMC ने एक ऑर्गेनाइजेशन के साथ इम्प्लीमेंट किया ये प्रोग्राम. इस ऑर्गेनाइजेशन का नाम है SABC, साउथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, जिसके बारे में आप लोग जानते भी होंगे, क्योंकि एग्रोविजन के जो एडवाइजरी के बोर्ड के जो प्रमुख एडवाइजर हैं डॉक्टर CD माई, वो इस SABC का बहुत महत्वपूर्ण हिस्सा है. उनके साथ और उनकी टीम के साथ डॉक्टर गोविंद गुज्जर और डॉक्टर भागीरथ चौधरी, उनके साथ मिलकर हमने ये फॉल आर्मीवर्म का एक सफल प्रोग्राम बनाया. इस प्रोग्राम को हमने 10 स्टेट्स में कवर किया, और इसमें 35 पार्टनर्स, जो कि एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज हैं, KVKs हैं, डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर की ऑर्गेनाइजेशंस और ICR की एक्सटेंशन सर्विसेज, उनके साथ किया हमने प्रोग्राम. 6000 से ज्यादा अधिक किसानों को हमने डेडिकेटेड ट्रेनिंग दी है. फॉल आर्मीवर्म को कैसे आइडेंटिफाई किया जाता है, उसके लिए क्या क्या, किस किस दिन पे, सीजन में आपको क्या क्या चीजें इस्तेमाल करनी चाहिए, IPM की अच्छी प्रैक्टिसेस, ये सब बताइए. और आप देखेंगे 1200 से ज्यादा ट्रेड चैनल, डीलर, डिस्ट्रीब्यूटर और स्टूडेंट्स को हमने इस ट्रेनिंग प्रोग्राम में कवर किया. सफल प्रोजेक्ट का जो मेजर पार्ट था वो था एक नॉलेज का प्लेटफॉर्म बनाना, और उसको हमने कैसे बनाया मैं आपको एक दिखाना चाहूंगा वेबसाइट. ये प्रोजेक्ट सफल की वेबसाइट है, जिसका नाम है fallarmyworm.org.in. आप इस सफल की वेबसाइट पर जा सकते हैं कभी भी.
आप देखेंगे कि सफल की वेबसाइट में एक एक्सपर्ट मैप है, जिसमें अगर आप महाराष्ट्र में क्लिक करते हैं तो आपको एक्सपर्ट का नाम आएगा। जिस जगह के एक्सपर्ट की आपको ज़रूरत है वो एक्सपर्ट का नाम और नंबर इस मैप में आ जाएगा। आप और भी देखेंगे कि कंट्रोल स्ट्रैटेजीज में रिसोर्सेज के अंदर आप देखेंगे तो एक नॉलेज हब बना रखा है हमने, जिसमें जितने भी पोस्टर्स हैं सफल के लिए वो इसमें आप ले सकते हैं, डाउनलोड कर सकते हैं। ये 8 लैंग्वेजेस में, मराठी में भी है और इसका भी इस्तेमाल कर सकते हैं। सफल का एक हेल्प सेंटर है जिसका एक नंबर भी है और व्हाट्सएप ग्रुप भी है। आप कभी भी जाके अपने फोन से डायरेक्टली उस व्हाट्सएप ग्रुप के हिस्सा बन सकते हैं। आपको बस एक अपना नंबर इस टैब में डालना है और आप उस व्हाट्सएप ग्रुप का हिस्सा हो सकते हैं। इस व्हाट्सएप ग्रुप में बहुत सारे फार्मर्स पूरे इंडिया में इसका लाभ उठा रहे हैं और उनको इंटेलिजेंस मिलती है विशेषज्ञों से कि कहाँ पे फॉल आर्मीवॉर्म दिखा गया है, कहाँ पे किस तरीके से वो अटैक कर रहा है। इस प्रोग्राम की जो वेबसाइट की लॉन्च थी वो ऑनरेबल यूनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एग्रीकल्चर एंड फार्मर्स वेलफेयर श्री पुरुषोत्तम रूपाला जी ने इनॉग्रेट किया था अगस्त में। और ये कुछ ऑर्गेनाइजेशन है जिसमें हमने उनके साथ पार्टनर किया इम्प्लीमेंट करने के लिए। महाराष्ट्र में अगर आप देखेंगे तो हमने औरंगाबाद और बुलदाना में प्रोग्राम्स किए थे 2 ऑर्गेनाइजेशन के साथ, वसंतराव नायक मराठवाड़ा कृषि विद्यापीठ और डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विद्यापीठ के साथ महाराष्ट्र में हमने कोलैबोरेट किया। ये कुछ प्रोग्राम की पिक्चर्स हैं जो मैं आपको दिखाना चाहूंगा। ये सफल की वेबसाइट है। किसानों के लिए हमने ये कुछ इंफॉर्मेशन है जो फ्री ऑफ कॉस्ट है, हमारी वेबसाइट से कभी भी आप डाउनलोड कर सकते हैं। ये इंग्लिश में है और ये 8 लैंग्वेजेस और में है। आप देखिए बहुत ही सरल चीजें उसमें दी हुई हैं और ये पूरा एक्सपर्ट्स के थ्रू इसको यूज किया गया है। सबसे मुश्किल कार्य जो होता है वो किसानों के लिए फॉल आर्मीवॉर्म, क्योंकि बहुत नया पेस्ट है, उसको आइडेंटिफाई करने के लिए सफल की टीम ने एक स्पेशलाइज्ड सॉफ्ट टॉय बनाया और ये हम किसानों को देते हैं। आप देखेंगे इसको आइडेंटिफाई करने के लिए फॉल आर्मीवॉर्म के आइडेंटिफिकेशंस होते हैं। 2 बहुत इंपॉर्टेंट आइडेंटिफिकेशन फीचर्स हैं। एक इसके सर पे एक इन्वर्टेड वाई होगा और इसके सेकंड टू लास्ट बॉडी कॉलम पे 4 प्रोमिनेंट डॉट्स हैं। अगर ये 2 आइडेंटिफाइंग फीचर्स हैं तो आप बता सकते हैं ये सफल के प्रोजेक्ट के द्वारा जो फॉल आर्मीवॉर्म है, आप बता सकते हैं कि ये आपका फॉल आर्मीवॉर्म है, आपके वहां पे आपके खेत में फॉल आर्मीवॉर्म का अटैक है। उसके साथ साथ हम एक पीपीई किट भी किसानों को देते हैं। ये वाले जो पोस्टर्स और मटेरियल आपको दिखाया है ये हमने 10 स्टेट्स में बहुत अच्छी तरह किया है। काफ़ी कृषि विद्यापीठों ने हमारी पोस्टर्स और इसके ट्रेनिंग मटेरियल को यूज़ किया है और अपने लैंग्वेज में अपनी तरीके से इसको इस्तेमाल करा है। और जहाँ तक टेक्नोलॉजी की बात आती है, आउटरीच की बात आती है कि कैसे पहुँचा जाए किसानों से, हमने एक नया तरीका इस्तेमाल किया। हमने फेसबुक, व्हाट्सएप, लिंक्डइन और फॉल आर्मीवॉर्म की जो वेबसाइट है उसको इस्तेमाल किया। आप देखेंगे कि हमने लिंक्डइन के थ्रू 1 लाख से भी अधिक लोगों को हम रीच आउट कर पाए हैं हम लोग वहाँ पे। व्हाट्सएप के डेडिकेटेड ग्रुप्स हैं, आप कभी भी वेबसाइट में जाके अपना नंबर डाल सकते हैं और उस वेबसाइट के ग्रुप के थ्रू आप जितनी भी इंफॉर्मेशन है विशेषज्ञों से आपके फ़ोन में आ सकती है। एक चीज आपको मैं और दिखाना चाहूंगा। अलर्ट्स एंड एडवाइजरीज में फॉल आर्मीवॉर्म की वेबसाइट में आप देखेंगे कि सारी
यूनिवर्सिटीज, सारे डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर के जो स्पेशल यूनिट्स हैं, उन्होंने एडवाइजरी निकाल रखी है और इन एडवाइजरीज को आप कभी भी डाउनलोड कर सकते हैं जाके, बहुत ही सरल तरीके से। ये प्रोग्राम जो है सफल का, वो इस साल चला है और आगे कंटिन्यू भी होगा। अगले प्रोग्राम्स तेलंगाना और आंध्र प्रदेश में भी चलने वाले हैं। और अगर आपको किसी भी ऑर्गेनाइजेशन के थ्रू हमसे जुड़ना है तो आप हमसे जुड़ सकते हैं। हम FMC या SABC को किसी को भी कांटेक्ट कर सकते हैं, या आप डायरेक्टली फॉल आमिर की वेबसाइट की डिटेल्स पे जाके कॉन्टैक्ट अस में जाके आप इंफॉर्मेशन अपनी दे सकते हैं। हमारा FMC का स्टॉल है E65, आप उसमें भी जाके ये सारी चीजें, जितनी भी इंफॉर्मेशन मैंने आपको दी है, वो वहां से आप जाके ले सकते हैं। थैंक यू सो मच। थँक्यू गोयल सर. गोयल सरांनी आज आपल्याला इथे अमेरिकन लष्करी अळी ह्याबाबत एकत्रित कीड नियंत्रण किंवा त्यांनी त्यांच्या संस्थेने जे त्याच्यावर काम केलेलं आहे याबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून कसं शेतकऱ्यांमध्ये जागृती करत आहे याचं पण माहिती दिलेली आहे. आणि त्या अळीचं जीवनचक्र किंवा काय या खूप गोष्टी आपल्याला वेळेअभावी विस्तृतपणे चर्चा करता आली नाही, परंतु एक माहिती म्हणून हा विषय सगळ्यांसाठी नवीन होता आणि फार सुंदर माहिती त्यांनी दिलेली आहे. तर मी त्यांच्या ॲग्रोव्हिजनतर्फे आभार मानते. आणि आतापर्यंत आपण सगळेजण उत्सुकतेने वाट बघत असलेला जे विषय आहे कृषी पर्यटन, याबाबत चर्चा करण्यासाठी मी आमंत्रित करते आहेत आजचे वक्ते श्री पांडुरंग तावरे यांना. तावरे सर हे ॲग्री टुरिझम इंडियाचे कार्यकारी संचालक आहेत. तर आपण आता श्री तावरे सरांचं स्वागत करूया. पुढील विषय आहे कृषी पर्यटन. नमस्कार. कृषी पर्यटन या विषयाची कार्यशाळा आपण आता सुरू करतोय. यासाठी आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत श्री पांडुरंगजी तावरे. पांडुरंगजी तावरे यांचं संपूर्ण पिढी ही शेतीसाठी वाहून घेतलेली आहे. ते 4थ्या पिढीतले शेतकरी आहेत. पळशी ॲग्रो टुरिझम या नावाने ते बारामतीला ॲग्रो टुरिझम सेंटर चालवतात. भारतात जे पायोनियर आहेत ॲग्रो टुरिझमचे, त्यात पांडुरंगजीचं नाव अग्रगण्य आहे. भारतभर कृषी पर्यटनावर कार्यशाळा घेणे आणि त्याच्यासाठी फिरणे यासाठी पांडुरंगजींनी आपलं पूर्ण आयुष्य अर्पण केलेलं आहे. त्यांना आतापर्यंत यात 2 राष्ट्रपती पारितोषिक, 14 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि 7 नोव्हेंबरला फिलिपाईन्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ॲग्रो टुरिझम पुरस्कार मिळाला आहे, जो आतापर्यंत फक्त फिलिपाईन्समध्येच दिला जात होता. यावेळेस तो पहिल्यांदा बाहेर दिला गेला आणि आशिया खंडातला हा पहिला पुरस्कार पांडुरंगजींना मिळालेला आहे. जवळपास 528 ॲग्रो टुरिझम केंद्र हे पांडुरंगजीच्या ॲग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि या सर्वांना माहिती देणे, त्यांना त्याच्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांचं ॲग्रो टुरिझम सेंटर चांगल्या पद्धतीने कसं चालू राहील यासाठी प्रयत्न करणे हे पांडुरंगजीचं रोजचं जे दैनंदिन जीवन असते. मी पांडुरंगजींना स्टेजवर येण्यासाठी आमंत्रित करतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पंचबाई सर, प्रिन्सिपॉल पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. मी सरांना विनंती करतो की कृपया समोर येऊन बसा. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री पार्लेवार साहेब, डायरेक्टर MSME. सर, आपलं स्वागत आहे आणि आपले 10 मिनिटं आम्हाला मार्गदर्शन लागेल की ॲग्रो टुरिझममुळे मध्ये MSME तर्फे काय तुम्ही देऊ शकतात आणि कसं ते सस्टेनेबल आणि फिजिबल होईल म्हणून. शहरातील गर्दी, प्रदूषण आणि दैनंदिन जीवनातील ताण कमी करून कमी वेळात कमी पैशात जास्त आनंद देणारे पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन या विषयावर मी बोलवण्यासाठी पांडुरंगजींना आमंत्रित करतोय. कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधिकारी व शेतकरी व उद्योजक, मी सर्वांना अभिनंदन करतो की आजच्या या कार्यक्रमामध्ये एक अतिशय सुंदर असा विषय निवडला गेलेला आहे, ॲग्रो टुरिझम. एक्झॅक्टली ॲग्रो टुरिझम हा एक व्यवसाय आहे. म्हणजे काही ती ॲक्टिव्हिटी जी आहे ती व्यवसायामध्ये काउंट केल्या जाते आणि व्यवसायामध्ये काउंट केल्यामुळं त्याचं उद्योग आधार तयार होतो.
महत्वाचं आपलं आधार कार्ड असतं